त्या चेंडूवर आडवा फटका खेळण्यासाठी तयार होते ते म्हणजे संस्कार, पण निर्धाव जातोय चेंडू. शुभम मराठे अतिशय गुणी असा हा ऑलराऊंडर खेळाडू आहे. हिंदूच्या संघातर्फे आपले खेळतो आणि हा मोठा फटका खेळला होता. पाहूया केतन शिंदे आलेले झेलवर आणि एक चांगला अटेम्प्ट केतन यांच्या मार्फत. केतन शिंदे यांना विनंती, आपल्याला उद्या सुद्धा सामना खेळायचा आहे, याच सामन्यात आपण इंजुर्ड होऊ नये. शुभम ह्याचा सामना करतील ते म्हणजे संस्कार. आणि थोडस मिसफिल्ड झालेली आहे, पण एक धाव घेण्यापासून काही रोखू शकले नाहीयेत ते म्हणजे संस्कार यांना. राज पाटकर यांच्या मार्फत ती मिसफिल्ड होती. प्रणेश आलेले आहे स्ट्राईकवर शुभम यांच्या गोलंदाजी सामना करण्यासाठी. आणि चांगलं क्षेत्ररक्षण केतन यांच्या मार्फत. मी तुम्हाला मगाशीच म्हटलं होतं, वयाच्या 47व्या वर्षी सुद्धा अतिशय उत्कृष्ट असं फिटनेस राखलाय तो म्हणजे केतन शिंदे यांनी. या मैदानाचा 7-12 ज्या खेळाडूच्या नावावर आहेत असे खेळाडू केतन शिंदे. त्याचा फिटनेसचा राज आपल्याला दर दुपारी पाहायला मिळेल. याच मैदानात फिटनेस करतात दर दुपारी. संस्कार यांनी या सुद्धा आडवा मारलाय. पाहूया, बाद होत नाही. एक चोरटी धाव घेण्यात यश मिळालं ते म्हणजे संस्कार यांना. पहिल्या षटका 5 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि धाव संख्या झाल्या त्या म्हणजे 5 चेंडू आणि 5 धावा. एक चांगलं षटक हाताळतोय तो म्हणजे शुभम. बिजू हिंदूच्या या संघाचं प्रतिनिधित्व करतो तो म्हणजे लेजर मध्ये हा खेळाडू. त्याचप्रमाणे के नाईट रायडर्स या संघासाठी सुद्धा एक गोलंदाज म्हणून भूमिका पार पडतो. शेवटचा चेंडू आणि हा शॉर्ट पिच चेंडू होता. हा टोलावला स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव धावून पूर्ण आणि चौकार. शेवटचा चेंडू माझा थोडासा शॉर्ट पडला आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला तो म्हणजे प्रणेश यांनी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती म्हणजे बिनबाद 9 धावा. AJPL सीझन 3 या पहिल्या दिवसातील हा तिसरा सामना चारकोप स्टार्स विरुद्ध ओमसाई या 2 संघांमध्ये खेळवण्यात येणार आहे. या टुर्नामेंटसाठी आपल्याला प्रायोजक म्हणून लाभलेले आहेत ते म्हणजे निखिल सुभाष गुडेकर, मानद अध्यक्ष चारकोपचा राजा आणि कार्यसम्राट शाखा प्रमुख. त्याचप्रमाणे आपल्याला ट्रॉफी स्पॉन्सर आहेत ते म्हणजे केविन किंग्सचे केविन. त्याचप्रमाणे मॅन ऑफ द सिरीज साठी आपल्याला भावेश ठक्कर आहेत मॅन ऑफ द सिरीज साठी, ज्यांच्या मार्फत आपल्याला सायकल उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. फोर स्पोर्ट्स यांच्या मार्फत आपल्याला जर्सी उपलब्ध करून देण्यात आले मॅन ऑफ द मॅच साठी. त्याचप्रमाणे जगन्नाथ काटे युनिक फॅब्रिकेशन यांच्या मार्फत सुद्धा आपल्याला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे एकविरा ट्रॅव्हल्स यांच्या मार्फत बॉटल आणि कॅप देण्यात आलेले आहे. आणि एक्झिबिशन मॅच होणार आहे उद्या ओव्हर 40, त्याच्यासाठी आपल्याला ट्रॉफी देण्यात आलेली आहे ते म्हणजे RG ऑटो रिपेअर्स यांच्या मार्फत. आणि जर्सी देण्यात आलेली आहे ते म्हणजे लेट मंगेश माडे आणि करण धर्मेश शाह. त्याचप्रमाणे बॉल स्पॉन्सर आहेत या टुर्नामेंटसाठी ते म्हणजे नितीन कदम. आणि आम्ही सर्व मान्यवरांचे आणि सर्व आमच्या स्पॉन्सरचे AJPLच्या कमिटीतर्फे धन्यवाद देतोय त्यांना. फोर स्पोर्ट्सचे रोहन गुप्ते, आपण वर येऊन बसायचंय. या सामन्याचं लाईव्ह प्रक्षेपण होत आहे ते म्हणजे फोर्स 1 या YouTube चॅनलवर. आपण सर्वांनी नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करायचंय. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन येतात ते म्हणजे राज पाटकर. त्याचा सामना करतील संस्कार. आणि हा टोलावलाय मोठा फटका. पाहूया किती धावा मिळत आहेत. झाडा लावून हाताला धावून काढायच्या धावा. सौरभ सिंग यांनी चेंडू अडवलाय. फक्त 2 धावा मिळणार आहेत. कदाचित हा षटकार होऊ शकला असता, पण या मैदानाची भौगोलिक रचना ज्या प्रकारे त्यामुळे झाडाला लागून चेंडू आत आलाय आणि धाव संख्या 2 ने वाढते.
मोठी धावसंख्या करायचा नक्कीच प्रयत्न असणार आहे, कारण का सौरभ सारखा अतिशय आक्रमक फलंदाज समोरच्या संघात आहेत. पहिल्या पर्वाचा मॅन ऑफ द सिरीजचा असलेला हा खेळाडू राज पाटकर. पुढचा चेंडू, त्याचा सामना, आणि हा मात्र पुन्हा एकदा मोठा चेंडू, मोठा फटका. ह्यावेळी मात्र षटकार. संस्कार पहिला चेंडू पासून आक्रमक अशी फलंदाजीचा प्रयत्न करत होता, यावेळी त्यांना यश आलेलं आहे. धावसंख्या झपाट्याने वाढते, धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 17 वर. इंटरव्ह्यूज बघितले ते म्हणजे टीडी स्पोर्ट्स यांच्या मार्फत, ज्यांनी अतिशय एका चांगल्या वेब सिरीजचं सुद्धा निर्माण केलं. टेनिस क्रिकेटवर ही वेब सिरीज होती. ते तुषार दवंगे आपल्यात उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतोय की पुढची थोडंसं समालोचन करून आपल्या प्रेक्षकांना मनोरंजन करावं त्यांनी. पुढचा चेंडू, हाही चेंडू मोठा फटका खेळलाय. यावेळी बघूया काय होतंय, आणि एक सोपा झेल होऊ शकला असता. थोडं मिसजजमेंट झालंय आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत आहेत ते म्हणजे संस्कार आणि प्रणेश. ही सलामीची जोडी एक चांगली धावसंख्या उभारत आहेत आपल्या संघासाठी. हे षटक थोडंसं महागडं ठरतंय, कारण का 3 चेंडू मध्ये 10 धावा आलेल्या आहेत. पुढचा चेंडू राज पाटकर यांचा, आणि हा यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. 1 धाव धावून पूर्ण पाहूया, आणि डायरेक्ट हिट असता तर कदाचित बाद होऊ शकला असता, पण नाही. एका धावेवर समाधान मानावं लागणार. चांगलं बॅकअप आपल्या तिकडे खेळाडू मार्फत पाहायला मिळतंय ओम साई संघाच्या. चेंडू प्रणेश कव्हर पॉइंटच्या दिशेने टोलावलाय. चेंडू एका धावेवर समाधान मानावं लागणार. चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहे. थोडस कमबॅक करतोय. मागील 2 चेंडू मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या आहेत. शेवटचा चेंडू, त्याचा सामना करण्यासाठी संस्कार सज्ज झालेले आहेत. यावेळी मात्र स्लोअर वन असा हा चेंडू होता. हा मिड विकेट दिशेने टोलावलाय चेंडू. तिथे स्वतः मराठे आहेत. एका धावेवर समाधान मानावे लागणार आहे. 2 षटकांचा खेळ संपलेला. 2 षटकानंतर धावसंख्या झालेली ती म्हणजे बिनबाद 22 धावा. हे थोडंसं महागडं असं षटक होतं. 13 धावा खर्च केल्या या षटकामध्ये, ते म्हणजे राज पाटकर यांनी. पुन्हा एकदा शुभम मराठे आलेले आहेत गोलंदाजीसाठी. ही जोडी नक्कीच तोडावी लागणार आहे, कारण का चांगली फलंदाजी करतोय तो म्हणजे संस्कारांना त्याला चांगली योग्य अशी साथ मिळते ती म्हणजे प्रणेश यांच्या मार्फत. हॅलो, धन्यवाद. चालू असलेला सामना हॅलो हॅलो आता चालू असलेला सामना तो म्हणजे ओमसाई विरुद्ध चारकोप स्टार, आणि मला वाटतं तिसरा षटक घेऊन येत आहेत ते मराठे. अगोदर आणि मारण्याचा प्रयत्न होता, परंतु पहिल्या चेंडूत बाद करण्यात त्यांना यश मिळालेलं आहे मराठ्यांनी. हे जी चालू होती धावसंख्या तिथून थांबवलेली धावसंख्या तिथेच थांबलेली धावसंख्या आहे ती 22. मला वाटतं पहिला गडी बाद झालाय तो चारकोप स्टार या संघाचा. त्यानंतर एक अतिशय नावाजला खेळाडू आणि जुना खेळाडू म्हणता येईल आपल्याला तो मैदानात उतरला म्हणजे तो सुनील यादव. ह्याचं कौतुक करण्याएवढं कमी आहे. खरंच एक चांगला गोलंदाज. 90च्या सालातला आम्ही खेळलेलो आहे की गोलंदाज आहे, अतिशय वेगवान असा गोलंदाज म्हणून त्याची ते ख्याती आहे. खूप चांगला गोलंदाज आहे सुनील यादव. अतिशय मोठ्या मोठ्या संघातून यांनी चांगल्या चांगल्या ठिकाणी आपले नाव
गाजवलेला आहे असा तो सुनील यादव स्ट्राईक साठी आलेला आणि त्याला गोलंदाजी करतील ते मराठेने आता पहिल्याच चेंडूमध्ये एक गडी बाद केलेला आहे. धावसंख्या तेथेच थांबली. धावसंख्या आहे ती 22. दुसरा चेंडू घेऊन मराठे, त्यांना मारा करतील ते सुनील. मारण्याचा लेग साईडच्या दिशेने प्रयत्न, परंतु हा निर्धाव चेंडू, थोडासा सूर गवसलेला आहे मराठे यांना. 2 चेंडू त्यांनी निर्धाव टाकलेले आहेत. थोडीशी क्षेत्ररक्षणचं सांभाळताना मराठे. तिसरा चेंडू घेऊन मराठे, पुन्हा मला वाटतं धाव पायची झालेले आहेत आणि थोडेसे खुश आणि नाखुश आहेत ते सुनील यादव. दुसरा गडी बाद झालेला आहे तो सुनील यादव यांच्या स्वरूपात आणि मराठे यांचा दुसरा गडी. धावसंख्या अजूनही तेथेच थांबलेली. धावसंख्या ती 22. तिसरा षटक चालू आहे. जर हा सामना तुम्हाला जिंकायचा असेल तर तुम्हाला नक्की चारकोप स्टार तुम्हाला चांगलं एक आवाहन ठेवावं लागेल ते ओम साई संघासमोर, कारण त्यांच्याकडे एक चांगला फलंदाज आहे तो म्हणजे चिचा, जो चारकोप मधून एक नावाजलेला असा फलंदाज आहे आणि चांगल्या चांगल्या ठिकाणी खेळतो. त्याचबरोबर निनाद डीजे निनाद आणि त्याच नंतर मला वाटतं फलंदाजाचे नाव आलेले नाही. फलंदाज निनाद आतापर्यंत सुंदर गोलंदाजी करत आहेत ते मराठे आपल्या संघासाठी. त्यांनी आता 3 चेंडूमध्ये 2 गडी बाद केलेले आहेत ते मराठे यांनी. धावसंख्या तिथेच थांबली. धावसंख्या ती 22. चांगला स्कोर उभा करावा लागेल कारण चिचासारखे धडाडीचे फलंदाज त्या संघात आहेत. त्यामुळे तुम्हाला कमीत कमी 50 ते 60 ही धावसंख्या ठेवणं गरजेचं आहे. 14 चेंडू मारल्या लेग साईडच्या आणि चौका त्याच्या मागे पळताना केतन. धावसंख्या आहे ती 23. एकदा धावे समाधान मानावं लागलं ते निनाद यांना. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत ते मराठे यांचे. चांगली गोलंदाजी. आतापर्यंत 4 चेंडू त्यांनी 2 गडी बाद करून एकच धाव दिलेली आहे. 5वा चेंडू घेऊन मराठे आणि लेग साईडच्या दिशेने मला वाटतं नक्की एक धाव तर पूर्ण. आणि हो चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल आपण. चांगलं क्षेत्र. कृपया करून तिकडे जे गुलाबी टी शर्ट वाले बसलेले आहेत त्यांनी कृपया पाठी यायचं आहे. गॉडविन कृपया करून टायटन्स जरा मागे यायचं प्लीज. ते क्षेत्ररक्षकाला थोडासा त्रास होत आहे. शेवटच्या मराठे. धावसंख्या ती 24. मारण्याचा प्रयत्न, परंतु अतिशय निर्धाव चेंडू म्हणतात. अतिशय सुंदर षटक, चांगलं षटक चाकलंय ते आपल्या संघासाठी मराठे यांनी. फक्त त्यांनी मला वाटतं 2च धावा दिल्या आपल्या षटकात आणि 2 गडी बाद केलेले. धावसंख्या त्यांनी रोखून ठेवली होती. 2 षटकात 22 धावा असताना तिसऱ्या षटक आपल्या संघासाठी घेऊन आले मराठे आणि त्यांनी फक्त 2च धावा देऊन 2 गडी बाद केले आणि आपल्या संघाच्या साठी एक उभरत ते वाढते धावसंख्या आणि वाचवले. आणि नंतरचे एक गोलंदाज मला वाटतं या वर्षी प्रथमदाच ते गोलंदाजी करत असतील ते असे चिचा सौरभ सिंग, एक आयकॉन फिल्डर म्हणून त्याची ते निवड झालेली आहे आणि चांगला खेळाडू आहे, चांगला फलंदाज आहे. पण आज गोलंदाजी मला वाटतं प्रथमच ते करणार आहेत. 3 षटक संपले. 3 षटकांची धावसंख्या आहे ती 24. वैयक्तिक पहिला संघासाठी 4थं सौरभ सिंग आणि मारण्यात हो सुंदर मारला फटका, परंतु मला वाटतं एकच धाव मिळेल. अतिशय चांगला फटका मारला होता परंतु एका धाव समाधान मिळालं. धावसंख्येत बस धावसंख्या आहे ती 25. अजूनही मला वाटतं 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 25 आहे. तुम्हाला कमीत कमी अजून 11 चेंडू मध्ये 25 धावा तरी कुटावे लागतील कारण समोरच्या संघातही अतिशय चांगले असे फलंदाज आहेत. ह्याची तुम्हाला नक्कीच दखल घ्यावी लागेल. दुसरा चेंडू घेऊन चिचा आणि लेगच्या पुन्हा मारले. मला वाटतं एक धाव तर नक्की पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे परंतु दुसऱ्या असे नकार दिला आहे. धावसंख्या ती 26. पुन्हा लेग साईडच्या दिशेने परंतु अजूनपर्यंत मला वाटतं चांगली गोलंदाजी करत आहे ते सौरभ. अजून मला वाटतं फलंदाजांना काही सूर गवसत नाहीये. एक धाव
धाव करून काही होणार नाहीये. तुम्हाला जर चांगला हा सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला चांगली फलंदाजी करावी लागेल. आपल्या संघासाठी चांगले चौकार षटकार मारावे लागतील आणि धावसंख्या वाढवावी लागेल, कारण 25, 30, 40 धावसंख्या मला वाटतं ही कमी असेल या संघासमोर. मला वाटतं स्वेट चेंडू पंच राजेश नार्वेकर यांनी स्वेट चेंडू घोषित केलेल्या धावसंख्या झालेली आहे ती 28. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत ती सौरभ सिंग यांचे. ओहो, सुंदर सुंदर गोलंदाजी. लेग ब्रेक, ऑफ ब्रेक काही कळत नाही त्यांचा. आत्ताच नवीनच शिकलेले आहेत परंतु चांगली गोलंदाजी करत आपल्या संघासाठी. 4 चेंडू झालेले आहेत. 5वा चेंडू टाकण्याचा प्रयत्न मला वाटतं नक्की षटकार जाऊ शकतो परंतु आणि हा षटकार सूर गवसलेला आहे. चांगला फटका मला आपल्या संघासाठी. साधा वळण धाव चांगली फलंदाजी करत आपल्या संघासाठी. प्रणेश, असे जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर अशीच फटकेबाजी करावी लागेल. अजूनही 7 चेंडू शिल्लक आहे, त्याची तुम्ही नोंद घ्यायची आहे. 7 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. धावसंख्या आहे ती 34. हो, सुंदर गोलंदाजी. मला वाटतं मला वाटतं ओव्हर संपलेली असावी आणि वैयक्तिक अशा आपल्या षटकात सौरभ सिंग यांनी 10 धावा खर्च केलेल्या आहेत. अजूनही 4 षटकाचा सामना संपलेला आहे. 4 षटकांचा धावसंख्या आहे ती 34. शेवटचा षटक घेऊन येते आता आपल्या संघाने. मला वाटतं एक गोलंदाज त्यांच्याकडे नक्कीच कमी असेल. नाही आहे, गोलंदाज आहे. आणि कुठलाही खेळाडू पंचांना विचारल्याशिवाय आज जाऊ शकत नाही. तुम्हाला पेनल्टी देण्यात येईल. त्यामुळे जोपर्यंत पंच तुम्हाला सांगत नाही तोपर्यंत तुम्ही आज जायचं नाहीये. कुठलीही गोष्ट झाली तर पंचांचा इशारा येणं खूप गरजेचं आहे. याची नोंद घ्यायची संघाने. आणि कुठलाही खेळाडू जो अतिरिक्त खेळाडू आहे, एक्स्ट्रा खेळाडू आहे, तो आत आला तर पेनल्टी देण्यात येईल. याची तुम्ही नोंद घ्यायची. पंच आपल्याला जे लागलेले आहेत ते विक्रांत खोत आणि राजेश नार्वेकर असे 2 पंच आपल्याला लाभलेले आहेत. एक अनुभवी पंच. शेवटचा चेंडू मारण्याचा प्रयत्न मला वाटतं स्वेर चेंडू नक्की असावा. अतिशय वेगवान गोलंदाज आहेत. गोलंदाजाचं नाव अजून आपल्याला कळलेलं नाहीये. किशन, अतिशय वेगवान असा गोलंदाज किशन यादव. हा, सुनील यादवचा मला वाटतं पुतणे असावा. पुतण्या. चला, स्वेर चेंडू काहीतरी मला वाटतं 2 पंचांमध्ये ते बातचीत चालू आहे. पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंच जो निर्णय देतील तो आपल्याला मान्य करावा लागेल. त्यांच्याशी कोणी वादावाद करू नये. पंच जो निर्णय देतील तो योग्य निर्णय देतील, कारण दोन्ही पंचाची खूप अनुभवी आहेत आणि तुम्ही त्यांचा सन्मान करावा अशी आम्ही तुम्हाला एक कृपा विनंती करतो. धाव संख्या मला वाटतं झालेली आहे ती 35. ओके, मला गोलंदाज चेंज करतायत का? गोलंदाज मला वाटतं बदलता आहेत, कारण गोलंदाजवर मला वाटतं थोडा आक्षेप होता. चला, त्यांची जागा भरून काढण्यासाठी ते प्रकाश उर्फ पक्या म्हणून आम्ही ते त्यांना मूर्ती लहान पण कीर्ती महान असे पक्या. धाव संख्या ती 35. पुन्हा नवीन षटक घेऊन प्रशांत खरात या नावाने संबोधले जातात ते चारगोप मध्ये. एक मूर्ती लहान व कीर्ती महान. चांगला एक फलंदाज आहे आणि चांगला गोलंदाज. हलकासा बॉल टाकतो, हलकासा टर्न करतो. त्याच्यावर भरोसा ठेवलेला आहे आपल्या संघाने. आणि मला वाटतं हा जेल बाजू, परंतु मला वाटतं काय आहे, पंचांना निर्णय आलेला नाहीये. षटकार, षटकार.
अतिशय चांगला मारलेला फटका. धाव संख्या भर. धाव संख्या झालेली ती 41. खेळाडू आहे त्याची तुम्ही नोंद घ्यायची आहे. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. दुसरा चेंडू घेऊन पक्या आणि अका शॉट आणि मला वाटतं हा आता तर नक्की झेलबाद होऊ शकतात आणि झेलबाद झालेले आहे. थोडीशी चालाकी दाखवली. मगाशीच म्हटलं होतं की मोठी लहान पण कीर्ती महातुरजी पहिला आपल्या षटकात पाठवले. त्यानंतर एक चांगला फलंदाज घणाघाती फलंदाज म्हणजे फलंदाजाचं नाव अजून आम्हाला ऐकले आलेलं नाहीये. कौशिक 12वा खेळाडू तुमचा इथे कोणीच नाहीये. तुम्हाला पेनल्टी देण्यात येईल. चारकोप स्टार तुमचा 12वा खेळाडू इथे नाही आहे. तुम्हाला पेनल्टी देण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. तुमचा 12वा खेळाडू इथे आलेला नाहीये. आम्ही पहिल्या ओव्हर पासून तुम्हाला इथे सांगतोय पहिल्या षटकापासून एक 12वा खेळाडू नाही तर तुम्हाला 5 रनची पेनल्टी देण्यात येणार. ही नोंद घ्यायची आहे. अजूनही तुमचा खेळाडू आलेला नाही आहे. कौशिक मारण्याचा प्रयत्न आणि मला वाटतं मारण्याचा प्रयत्न थोडे बॅटची कडा लागून पॉइंटच्या दिशेने गेलेला आहे. परंतु एक धाव पूर्ण केली. धाव संख्येत भर. धाव संख्येत मला वाटतं 42. अतिशय मंद गतीने चाललेली धाव संख्या. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. तुमचा 12वा खेळाडू अजूनही आलेला नाहीये. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. हॅलो ओ स्वेर चेंडू घोषित केले पंच रायनारायण नार पंच भट. धाव संख्या ती 43. कोणीच नाही आहे इकडे. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू पर्यंत आला नाही तर तुम्हाला पेनल्टी बसण्यात येईल. 4था चेंडू प्रकाश आणि मारण्याचा प्रयत्न परंतु कौशिक यांना काही चेंडू समजत नाहीये. मारण्याचा प्रयत्न होता परंतु हा निर्धाव चेंडू. प्रणेश माफ करा प्रणेश आपल्या संघासाठी धाव संख्या वाढवायचा प्रयत्न करत आहेत परंतु अजूनपर्यंत मला वाटतं 10 यानंतर होणारा टायटन्स विरुद्ध नव्या लायन्स या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकसाठी लवकरात लवकर स्टेजवर यायचं आहे. हो सुंदर चेंडू मला वाटतं नक्की धावची देऊ शकतात आणि प्रशांत घरात मगाशीच म्हटलं होतं सुंदर गोलंदाजी करतात. अतिशय डोक्याने चालक गोलंदाज आहेत ते. आपल्या गोलंदाजी शैली आणि जो भरोसा त्या कप्ताननी ठेवला होता चिचा यांनी त्यांनी तो सार्थ करून दाखवलेला आहे. आतापर्यंत मला वाटतं त्यांनी फक्त आपल्या वैयक्तिक असे 9 धावा दिलेल्या आहेत आणि 2 गडी बाद केलेत एक धावचीच्या स्वरूपात. आणि चला शेवटचा चेंडू आहे. पाहूया शेवटच्या चेंडूत कौशिक काय करतात. धाव संख्या तिथेच थांबलेली. धाव संख्याला वाटतं 43. अतिशय शॉर्ट मला वाटतं एकच धाव मिळावी. एक डिक्लेअर स्वरूपात धाव संख्या मिळाली. धाव संख्या झालेली आहे ती 44 आणि 45चं आव्हान दिलेलं आहे ते ओम साई 11 यांना. जर हा सामना जिंकायचा असेल तर ओम साई 11 यांना 45 रनांचं आव्हान पूर्ण करायचं. त्यांच्याकडे अतिशय चांगले फलंदाज म्हणजे एक अतिशय घणघातक फलंदाज म्हणजे चिचा सौरभ सिंग यांच्या नावाने तो भरलेला आयकॉन फिल्डर म्हणून तिकडे आहे. मला वाटतं 45 ही धाव संख्या त्यांच्यासाठी काही जास्त नसावी परंतु तसाच नाणेफेक साठी आपले
गेस्ट आलेले आहेत. रोहन, आपणही वरती यायचं आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी वरती यायचं आहे. नाणेफेक करायची आहे. जे आपण इथे फोर्स टी शर्ट घालत आहोत त्यांचे मालक रोहन गुप्ते आणि तुषार इथे आलेले आहेत आणि ते नाणेफेक करून घेण्यात. दुसऱ्या संघाने यायचं आहे लवकर, लवकरात लवकर नाणेफेक होणार आहे. निव्या लायन्स योगी, नव्या लायन्स योगी यांनी लवकरात लवकर यायचं आहे. नाणेफेक करून घ्यायचे आहेत. आपल्या पाहुण्यांच्या हस्ते इथे नाणेफेक करून घेणार आहोत. नाणेफेकसाठी नाणेफेक झालेली आहे. नाणेफेकीचा कौल मला वाटतं टायटन्सच्या विरुद्ध लागलेला आहे. टायटन्स यांनी आपलं डिसिजन सांगाय थोड्या वेळाने. ओके, धन्यवाद धन्यवाद, आपण इथे आलात. थोडं यानंतरचं समालोचन आपले एक अतिशय चांगले समालोचक म्हणून तुषार इथे आलेले आहेत. एक चांगलं समालोचन आपल्याला करणार आहेत. पुढील समालोचनासाठी मी तुषार यांना इथे आमंत्रित करतो. चालू असलेला सामना चारकोप स्टार विरुद्ध ओमसा 11. चारकोप स्टार या संघाने आपल्या 5 षटकात 44 धावा कुठल्या आणि 45 धावाचा आव्हान ओमसाई संघाला दिलेला आहे. आणि ओमसाई संघाचा धडाधडीचा असा फलंदाज त्यांची चेस करत आहे समोरचा संघ. ओमसाई हा संघ चेस करत आहे आणि पहिली फलंदाजी करणाऱ्या संघाने चारकोप स्टार्सनी 45 धावा केलेल्या आहेत आणि 44 केल्या आहेत. सॉरी, आणि 45 धावांचं लक्ष दिलेलं आहे, टार्गेट आहे.
फलंदाज हर्ष आपलं पहिलं षटक घेऊन येत आहे, पॉवर प्लेचं षटक. लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स हर्षला टाकलेला हा बॉल पॅडल स्वीप केला स्क्वेअर लेगच्या दिशेने, आडवा फटका मारला. बघूया किती धावा मिळत आहेत. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि पहिल्या चेंडूवरती 2 धावांनी खातं उघडलेलं आहे. धावसंख्या 2 हर्ष कडून. सेक्टर 2चं हे मैदान आणि सेक्टर 2 सुद्धा म्हणजे सेक्टर 2चेच खेळाडू फक्त या टुर्नामेंट मध्ये या स्पर्धेमध्ये खेळू शकतात. हर्षचा पुढचा चेंडू परत एकदा थोडा पुढे टाकलेला आहे. आता इनसाइड आउट मारण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा ऑर्डिनरी अटेम्प्ट केलेला आहे मोनिशने मिड ऑफच्या दिशेने. उमंग पाटील अप्रतिम अटेम्प्ट, पण 1 धाव मिळालेली आहे हर्षला. आणि नवीन फलंदाज स्ट्राईक वरती आलेला आहे सौरभ. हर्षचा पुढचा बॉल सौरभला शॉर्ट बॉल टाकला आहे आणि भरपूर समाचार घेतलेला आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. खूप वेळ मिळाला आणि हा पहिला षटकार मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दिशेने वरतून मारलेला आहे. धावसंख्या झालेली आहे 9. हर्ष यांचा पुढचा बॉल सौरभला आणि आता समोर टाकलेला आहे. बघूया आणि ओ हो 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 हा कॅच घेतलाच पाहिजे होता. ओव्हर कॉम्पन्सेट केलं असं मी म्हणेन. थोडा बॅटच्या खाली पडला पण लॉंग ऑन सॉरी मिड ऑनला हातात आला होता कॅच. थोडासा लवकर आला आणि 2 हाताच्या मधून हा बॉल निघून गेला. ही विकेट मिळाली पाहिजे होती. असे सामने जिंकायचे असतील 44-45 तर अशा विकेट्स काढल्याच पाहिजेत. प्रणेश कदम मिडॉनला उभे होते, आता शॉर्ट कव्हरला त्यांना पाठवलं गेलेलं आहे. परत एकदा हर्ष आपला बॉल आणि हा पुढे टाकलेला वेल बोल्ड. चांगली उंची दिली, फ्लाइट दिली लॉंग ऑनच्या दिशेने. बॉल ढकलला आणि 1 धाव पूर्ण झालेली आहे. पहिलं षटक संपलेलं आहे आणि नाही सॉरी 1 टू गो. 4 बॉल झालेले आहेत. 2 टू गो. सॉरी 1 टू गो. हर्षचा पुढचा बॉल परत एकदा वेल बोल्ड असं म्हणायला हरकत नाहीये. चांगली उंची दिली होती, फ्लाइट दिली होती, बीट झाला फलंदाज फ्लाइट मध्ये आणि हा निर्धाव चेंडू. एका षटकानंतर धावसंख्या झालेली आहे 11. धन्यवाद तुषार, आपण इथे आलात आणि एक चांगलं समालोचन करून दाखवलं आणि आमच्या प्रेक्षकांना जरा आपण आवाज ऐकून दाखवला. आम्ही तुमचे खरंच आभारी आहोत. आता आपल्याकडे जे समालोचक होते तुषार डांगरे यांचं एक चॅनल सबस्क्राईब करा आणि मुंबई क्रिकेटची पंढरी तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. तुषार डवंगे म्हणून त्यांच्या चॅनलला तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करा. तुम्हाला एक सिरीज पाहायला मिळते म्हणजे क्रिकेटची पंढरी, मुंबई क्रिकेटची पंढरी. यानंतर दुसरं व संघासाठी असं वैयक्तिक षटक घेऊन येण्यात त्याचं गोलंदाजाचं नाव सुनील यादव. एक चांगला गणगाती फलंदाज, आमच्या वेळेला खेळणारा फलंदाज, चांगले आपले त्यांनी आपलं पूर्ण महाराष्ट्रात मध्ये मुंबईत नाव गाजवलं होतं. वेगवान गोलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे. चांगल्या खेळाडूंबरोबर तो खेळलेला आहे. परंतु एक वेळ अशी असते की जेव्हा आपण कामाधंद्याला लागतो, आपल्यावर काही जबाबदाऱ्या येतात, त्यावेळी आपल्याला हा खेळ सोडावा लागतो. त्याचप्रमाणे तरी पण तो आपला
आपल्या या AJPL साठी वेळात वेळ काढून इकडे येतो आणि आपली गोलंदाजी दाखवतो. एक चांगला गोलंदाज आहे. लेग साईडच्या दिशेने मारलेला फटका एक धाव तर नक्कीच मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न परंतु सौरभ सिंग यांनी नकार दिलेला आहे. धावसंख्येवर धावसंख्या झालेली आहे ती 12. एक चांगला फलंदाज, त्याला चांगला गोलंदाजही एक लागलेला आहे. सुनील यांचा दुसरा चेंडू आणि लेग साईडच्या दिशेने मारलाय परंतु मला वाटतं मारायचा प्रयत्न होता. पडून सौरभ सिंग यांचा ट्रेडमार्क आहे पडून मारणे आणि खरंच जर मला वाटतं हा बॉल जर त्यांच्या बॅटला नक्की व्यवस्थित लागला तर नक्कीच 6 धावा गेल्या असत्या. परंतु गोलंदाजी तशी वेगवान असल्या कारणामुळे थोडीशी बॅट हलकीशी फिरली असावी आणि त्यात एकच धावीत त्यांना समा डिक्लेअरच्या स्वरूपात त्यांना धावसंख्या एकच धाव मिळाली आहे. तिसरा चेंडू घेऊन सुनील अतिशय एक वेगवान गोलंदाज, अजूनही त्यांनी धावसंख्या तिथेच थांबवून ठेवलेली आहे. चिचा यांना काही हात खोलायचा अजूनही त्यांनी चान्स दिलेला आहे. मग एक षटकार आपल्या पहिल्याच षटकात एक सौरभ सिंग यांनी षटकार मारला होता. धावसंख्या अजून तिथेही थांबल्या. अतिशय सुंदर गोलंदाजी करत आहेत ते सुनील यादव. हा मारला चेंडू पुन्हा झाडाला लागलेला आहे. चांगला फटका होता परंतु आमच्या मैदानात एक चांगली ख्याती म्हणजे आम्ही ही झाडं लावून ठेवलेली आहेत. लहानपणापासून हिरवळ जपतो आम्ही, जसा खेळ जपतो तसा आम्ही हिरवळही जपतो आणि त्याचा पुरेपूर फायदा कधी कधी गोलंदाजाला होतो, कधी कधी फलंदाजालाही होतो. धावसंख्या आहे ती 13. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक सुनील आणि चौथा चेंडू घेतो सुनील आणि हा मला वाटतं सर्प चेंडू म्हणता येईल. पंचांचा काही निर्णय आलेला नाहीये. 15 धावसंख्या 15. या चेंडूत कोणीही षटकार मारू शकत नाही. जो षटकार मारतो तो खरंच एक चांगला फलंदाज आपण मारला असता. अजून 4 चेंडू मला 4च धावा खर्च केल्या सुनील यांनी. अजून सौरभ सिंग यांना काही हात खोलायचा चान्स दिलेला नाही आणि तुम्ही या फलंदाजाला असा चेंडू टाकू शकत नाही. याचा तो पुरेपूर समाचार गेला आणि त्याने घेतला होता. परंतु आम्ही जी हिरवळ जपलेली आहे ती कधी कधी गोलंदाजासाठी खूप महत्वाची आणि खूप गरजेची ठरते. त्यामुळे ज्या 6 धावा जाणार होत्या तिथे फक्त 2 धावातच समाधान मानावे लागले सौरभ सिंग यांना. मला वाटतं एकच रन डिक्लेअर. जिथे 6 धावा होणार होत्या तिथे फक्त एकच धाव मिळालेली आहे. त्यात 1 धावा समाधान मानावं लागेल सौरभ सिंग यांना. चांगला मारलेला फटका होता, चांगला समाचार घेतला होता. परंतु हे मैदान दादोजी कोणते मैदान आहे, असं मैदान आहे जिथे तुम्ही 70 धावा चेसही करू शकता परंतु 20ही धावा करणं कधी कधी अशक्य होतं. कारण इथे तुमचे 11 नाही तरी ते तुमचे कधी कधी 25 खेळाडू मोजत असतात. ते म्हणजे जे जामी लावली आहे ती झाडं. चला शेवटचा चेंडू घेऊन सुनील त्यांना पुन्हा मारा करतील ते. डावखुरा गोलंदाज हलकासा टाकतो आणि हलकासा कट करतो. एक चांगला गोलंदाज आहे हा स्वप्नील. आपल्या संघासाठी जर आपल्या संघाला जिंकवायचं असेल तर स्वप्नील तुम्हाला सौरभ सिंग यांचा एकावर आत्ताच एक बक्षीस आलेलं आहे चिचा यांच्यासाठी. जर एकावर मध्ये त्यांनी 3 षटकार मारले तर 3000चं पारितोषिक इथे त्यांच्यासाठी आलेलं आहे गॅरी यांच्याकडून. हो मी मगाशीच म्हटलं होतं अतिशय चांगला गोलंदाज आहे. डॉट निर्धाव चेंडू टाकलेला हलकासा टर्न करतो परंतु खरंच चांगला गोलंदाज आहे. काय त्याची कधी कधी गोलंदाजी आपल्याला कळत नाही. चिचाला त्यांनी डॉट केलेला आहे. अजूनही चिचासाठी बक्षीस लागू आहे. 3 षटकासाठी 3000 गॅरी यांच्याकडून लगातार मारले तर हलकाचा हो. आणि जर मला वाटतं झाड नसतं तर इथे चिचा हे बाद झाले असते. परंतु मी मगाशीच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे गोलंदाजाला ऍडव्हान्टेज आहे आणि फलंदाजालाही आहे. झाडाला लागल्यामुळे चिचा हे बाद झालेले नाही. 2 चेंडूत 1 धाव. चांगली गोलंदाजी करत आहेत स्वप्नील. आपल्या संघासाठी एक चांगला खेळाडू समोर असतानाही चांगली गोलंदाजी करण्याला एक धाडस लागते आणि ते धाडस स्वप्नील दाखवत आहेत आपल्या संघासाठी. तिसरा चेंडू घेऊन मारण्याचा प्रयत्न आणि हा गडी बाद होऊ शकतो, झेल बाद होऊ शकतो. आणि कोण आहे चित्रेश. अतिशय गचा क्षेत्ररक्षण. तुम्हाला हा हातातली झेल सोडणं आणि आपल्या संघासाठी 2 धावा
व्यर्थ खेळणे तुमच्या संघासाठी खूप महागडं पडू शकतं चित्रेश, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. कॅचेस विन मॅचेस, जर तुम्ही असे चांगले कॅचेस सोडले तर तुम्हाला हे नक्की पुढे महागात पडू शकतं. कारण चांगली गोलंदाजी करत आहे ते स्वप्नील, त्यांना तुम्ही सर्वांनी साथ दिली पाहिजे. पुन्हा लेग साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, एक धाव तर नक्की मिळेल, दुसऱ्या धावचा प्रयत्न, परंतु मला वाटतं सौरभ सिंग काही पळणार नाहीये. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 4 चेंडूत 3च धावा दिलेल्या आहेत त्या स्वप्नील यांनी. चांगली गोलंदाजी करत आपल्या संघासाठी चिचा यांना अजूनही तेथे धावपट्टीवर ठेवलेलं आहे. त्यांनी काही मारायला देत नाहीयेत, कारण त्यांना माहिती आहे हा जर फलंदाज एकदा चालू झाला तर तो काही थांबत नाही. चिचा अजूनही चिचाला सूर गवसलेला नाहीये. चांगली गोलंदाजी करत आहे ते स्वप्नील. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. ते स्वप्नील यांची धावसंख्या आहे ती 21. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. ओहो, सुंदर चेंडू, सुंदर चेंडू. पंचांकडे दात मागत आहे, परंतु मी मगाशी हलक्या हाताने टाकतात, हलकासा चेंडू टाकतात, कधी कळत नाही काय करतील. खरंच चांगला गोलंदाज आहे. अजूनही चिचा यांना काही सूर गवसत नाही. त्यांना 3 षटकार कंटिन्यू मारण्यासाठी 3000चं प्राइज आलं होतं, परंतु स्वप्नील यांनी त्यांनी काय करा, मीही एक चांगला गोलंदाज आहे चिचा, त्यांनी दाखवून दिलेला आहे. शेवटचा चेंडू आहे स्वप्नील यांचा. 13 चेंडू 24 धावा. पुन्हा मारण्याचा प्रयत्न आणि हा षटकार नक्कीच असावा. षटकार. शेवटचा चेंडू थोडासा मला वाटतं एक घाणेरडा चेंडू आपण म्हणू शकतो, आणि त्याचा पूर्ण समाचार घेत जर सामना जिंकायचा असेल ओप साईज संघाला तर 12 चेंडूत 12 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. चिचा जोपर्यंत विकेटवर आहेत तोपर्यंत काही होऊ शकतं. तुम्हाला त्यांचा विकेट घेणं खूप गरजेचं आहे. बॉल आणायला जायचं आहे. जर कार्यकर्ते असतील तर कृपया करून त्यांनी चेंडू आणायचा आहे. आपल्याकडे स्पॉन्सर, चेंडू स्पॉन्सर असल्यामुळे आपण त्याचा एक असा फायदा उचलाय तर नाही. चेंडू गेले असतील, जर आपण ठेवलेले तिथेच आपले कार्यकर्ते असतील त्यांनी त्वरित जाऊन चेंडू आणायचा आहे. चला, सामन्याला सुरुवात करायची आहे. अजूनही आपल्याला खूप सामने खेळवायचे आहेत. इथे अजून आपल्या इथे 3 सामने खेळवायचे आहेत, याची नोंद घ्यायची आहे. आज जे जिंकलेले संघ आहेत त्यांच्या सेकंड हाफला मॅच होणार आहेत, ह्याची नोंद घ्यायची आहे. आणि उद्या बाकीच्या ज्या मॅचेस आहेत अबाव 40 तो एक सामना खेळला जाणार आहे ठीक 1 वाजता, आणि त्यानंतर बाकीच्या जे उरलेल्या मॅचेस आहेत त्या आपण उद्या खेळणार आहोत. याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. या टुर्नामेंटला लागलेले सर्व स्पॉन्सर यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. असं सहकार्य आपण आम्हाला दरवर्षी करावं अशी आम्ही आपल्याकडून एक आशा ओळखतो. आणि सुनील वैयक्तिक दुसरं संघासाठी 4थं षटक घेऊन सुनील. अजूनही 12 चेंडूत 18 धावांची गरज आहे ती होमसाई या संघाला. पाहूया होमसाई संघ कितपर्यंत, कारण चांगला एक गणघाती गोलंदाज आहे त्यांच्या समोर. सामन्याला अतिशय रोमांचक असं एक चांगलं मूड आलेलं आहे आणि चांगलं, परंतु ओ हो, मला वाटतं जर नक्की हात लागला असता तर मला वाटतं चिचा नक्की बाद झाली असते, परंतु चांगला होता. सुंदर माल. अजूनही 11 चेंडूचा खेळ, 11 चेंडू 17 धावांची गरज आहे ती होमसाई या संघाला. खूप चांगला खेळ चालू आहे या दोन्ही संघामध्ये. अजूनही चिचा आपल्या विकेटवर आहोत, आपल्या विकेट सांभाळून गोलंदाजी करत सुनील यादव. हो, मला वाटतं नक्की स्वेर चेंडू असावा. स्वेर चेंडू घोषित केले तो पंच राजेश नार्वेकर यांनी. धावसंख्येत भर धावसंख्या ती 29. अजूनही 11 चेंडू 16 धावांची गरज. 11 चेंडू 16 धावांची गरज होमसाई या संघाला. चांगला गोलंदाज
चांगला फलंदाज, 1 धावा समाधान मानावे लागेल ते चिचा यांना. धाव संख्या आहे ती 30. अजूनही 15 धावांची गरज आहे. 10 चेंडू 15 धावा. चेंडू 15 धावा. अजूनही मला वाटतं जी फलंदाजी करत त्यांचा एकही गडी अजून बाद झालेला नाही, मला वाटतं माझी नजर लागली असावी आणि हा गडी बाद. माझीच नजर लागली. मी आत्ताच म्हणालो होतो की एकही गडी बाद झालेला नाही. आणि विकेट काढत नाही तोपर्यंत तुम्हाला सामन्यात मजा येणार नाही. आता एक सामना वाढलेला आहे, तो 9 चेंडू 15 धावांचा. सुनील यादव यांच्या गोलंदाजीला जो वेग आहे तो वेग काही हर्ष यांना जमलेला नाहीये आणि पॉइंटच्या दिशेने मारण्याच्या प्रयत्नात ते पॉइंटच्या दिशेला आउट झालेले आहेत. पहिला गडी पडलाय तो ओमसाई संघाचा, तो पण 30 धावांच्या. यानंतर त्यांची जागा भरून काढण्यासाठी शुभम मराठे मगाशी चांगली गोलंदाजी केली होती आपल्या संघासाठी. अजूनही 9 चेंडू बाकी आहेत. 9 चेंडूंचा खेळ बाकी असून धावा पाहिजे ते 15. एक चांगला गोलंदाज आहे तो सुनील यादव. आतापर्यंत त्यांनी फक्त मला वाटतं 2च धावा दिलेल्या आहेत आपल्या संघासाठी. मारण्याचा प्रयत्न, परंतु जो वेग आहे सुनील यादव यांचा तो काही मराठे यांना जमत नाहीये. मारण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु निर्धाव चेंडू म्हणता येईल. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. 8 चेंडूच 15 धावा द्यावे. 10 चेंडूत 15 धाव्या हव्या असताना 2 चेंडू निर्धाव करून 8 चेंडू 15 धावा. पूर्ण मारण्याचा प्रयत्न, पूर्ण निर्धाव चेंडू धावची होऊ शकतात परंतु रोमांचक. जर तुम्हाला यांची गोलंदाजी आवडली असेल तर नक्की एकदा टाळ्या होऊन जाऊ द्यायच्या गोलंदाजासाठी. चांगला गोलंदाज आहे, याच्याकडून काहीतरी शिकण्यासारखं आताच्या पिढीला. कारण आमच्या वेळेला आम्ही याची गोलंदाजी बघितली, आम्ही खेळलेलो आहोत. ज्या गोलंदाजा वेग खरंच खूप चांगला. आताचा मला वाटतं हा काहीच वेग नसावा. त्यावेळी जो वेग होता तो अतिशय जोरदार वेग होता. शेवटचा चेंडू आणि लेग साईडच्या दिशेने मला वाटतं 2 धावा तरी नक्कीच होतील. स्टेजवर पडलेल्या 2 धावा डिक्लर. 2 धावा डिक्लर आणि धाव. षटक संपलेलं आहे. सुनील यादवांचं चांगलं षटक टाकलं त्याने आपल्या संघासाठी. फक्त 5च धावा दिला आणि शेवटचं षटक आहे ते अतिशय निर्णायक षटक असं असेल. 6 चेंडूत 13 धावा. जर हा सामना ओमसाई या संघाला जितायचा असेल तर 6 चेंडू 13 धावा करणं खूप गरजेचं आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं. आणि परंतु आता गोलंदाजी कोणाला द्यायला थोडस बातचीत चालू असताना सुनील 6 चेंडू 13 धावा. अतिशय रोमांचक असा हा सामना. फक्त 45 धावांचं आव्हान हे ओमसाई संघाला दिले होतं परंतु आणि फलंदाजासाठी जे ओपनिंग पासून उभे आहे ते चिचा त्यांनी 2 षटकात मारले परंतु अजून त्यांना काही चूर गवसलेला नाही आहे. आता 6 चेंडू आणि धाव संख्या हवी आहे ती 13. पाहूया कोणता गोलंदाज येतोय आणि फलंदाज तर मला वाटतं नक्की चिचा असतील. सौरभ सिंग थोडीशी बातचीचा लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. अजूनही आपल्याला काही सामने खेळवायचे आहेत. अजूनही 3 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. चित्रेश वैयक्तिक पहिल्या संघासाठी मोठी जबाबदारी घेऊन आपल्या खांद्यावर आलेले आहेत. पाहूया आपल्या संघाला कितपर्यंत जिंकवतात. 6 चेंडू 13 धावांची गरज आणि एक चांगला फलंदाज आपल्या समोर उभा आहे. आपल्याला कशी गोलंदाजी करायची आहे यात आपल्याला विचार करून टाकावी लागेल. जर हा फलंदाज 2 चेंडू जर त्यांनी पहिल्या चेंडूचा षटकार बसला तर तुमचा 5 चेंडू मला वाटतं 4 चेंडू नक्की शिल्लक राहतील. 2 चेंडूतही हा फलंदाज ही मॅच संपवू शकतो. चित्रेश आपल्या संघाचं बोझं घेऊन आपल्या खांद्यावर. 6 चेंडू 13 धावा.
6 चेंडू 13 धावा. पहिला चेंडू घेऊन आणि सौरभ सिंग याने अतिशय लांब मारलेला फटका. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं होतं तर पहिला चेंडू षटकार आला तर तुमचे 4 चेंडू नक्कीच शिल्लक राहतील, कारण एक चांगला घणघाती फलंदाज आहे. तर 3 ते 4 चेंडू तुमचे नक्कीच शिल्लक राहतील. एक चांगला षटकार, 5 चेंडू 7 धावा. आणि हा मला वाटलं की पुन्हा षटकार असो तो फ्लाईट. हा पुन्हा एकदा षटकार, पुन्हा एकदा षटकार. चेंडू गेलेला आहे बाहेर. तर नक्कीच गॅरी यांच्याकडून 3,000 पारितोषिक त्यांना भेटेल. 2 चेंडू आतापर्यंत 2 षटकार तर त्यांनी मारलेलेच आहेत. 4 चेंडू 1 धावांची गरज आहे आणि मला वाटतं चिचा 1 धाव काढणार नाही. मला वाटतं ते पडून लोकांना बघायचंय महेंद्र सिंग धोनी स्टाईल मध्ये 6 मारतायत काय पडून. हा षटकार जर मारला तर 3,000चं पारितोषिक सौरभ सिंग यांना लागू होईल गॅरी यांच्याकडून आणि याचा तो नक्कीच फायदा उचलतील मला असं वाटतं. आता चित्रेश काय करतात ते पाहूया. आणि 3,000 इथे आणून द्यायचे आहेत. 3,000चं पारितोषिक मिळालंय ते चिचा यांना. कृपया करून ते पारितोषिक आणून द्यायचंय 3,000 रुपयाचं, जे आम्हाला सांगितलं होतं. नाही तर याच्या पुढे आम्ही प्राईजची इथे अनाउन्समेंट करणार नाही. वरती यायचं आहे. अतिशय चांगली फलंदाजी केली आणि गबरू चला त्यांचा ट्रॉफी आणि टी शर्ट देऊन त्यांचा सन्मान करतील मॅन ऑफ द मॅच साठी. मकरंद गावडे आपण वरती यायचंय. चिचा यांचा सन्मान करतील ट्रॉफी, कॅप आणि टी शर्ट देऊन. अतिशय चांगली फलंदाजी केली ते सौरभ सिंग यांनी आपल्या संघाला. जेव्हा 6 चेंडू 13 धावांची गरज असताना कंटिन्यू 3 षटकार मारून आपल्या संघाला जिंकून दिले ते सौरभ सिंग यांनी. अतिशय संयमी खेळी केली आणि मॅन ऑफ द मॅच चे जे पुरस्कार घेताना